नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार मांडण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. बघा तुम्हाला पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लुकलुकणारी चांदणी. काळ्याभोर आकाशात एकच चांदणी लक्ष वेधून घेत होती. सतत लुकलुकत होती. राहून राहून तिच्याकडे बघताना तिच्या आजूबाजूच्या इतर चांदण्यांकडेही लक्ष जात होतं. आभाळभर पसरलेल्या चांदण्या बघून खूप छान वाटत होतं. पण तरीही ती एक चांदणी, तिचं तेज, तिचं लुकलुकणं काही औरच होतं. आपण इतक्या दूर अंतरावरून तिचं सौंदर्य बघू शकतो. खऱ्या अर्थाने ती चांदणी पूर्ण आभाळावर राज्य करते आहे असं वाटत होतं. एवढ्या मोठ्या आभाळात माझ्या एवढुशा प्रकाशाने काय फरक पडणार आहे, असा विचार जर त्या चांदणीने केला असता तर आज आपण शुक्राच्या चांदणीचं नेत्रसुख अनुभवू शकलो नसतो. चंद्र, सूर्य, नद्या, झरे, समुद्र, डोंगर, दर्या या सगळ्यांचं आपलं आपलं वैशिष्ट्य आहे. त्यांची एकमेकांमध्ये तुलना होऊच शकत नाही. पण म्हणून त्यांच्यातलं कोणी उजवं किंवा डावं ठरत नाही. निसर्गात अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण त्यांच्यात तुलना करायला जात नाही. त्यांचं महत्त्व किंवा मोठेपण आपल्याला अगदी मनापासून मान्य असतं. मग आपण दोन माणसांमध्ये तुलना का करतो? दोन व्यक्तींनी एकसारखं वागावं अशी अपेक्षा का करतो? दोन बहिणी, दोन भाऊ, जावा यांच्यातली तुलना फारच त्रासदायक होते. गुलाबाचं फूल मोगऱ्यासारखं असणार नाही. दोघांचे गुणधर्म वेगवेगळे असतील. सुवास पसरवणं हा एकच गुण दोघांमध्ये समान आहे. पण बाकी कोणतेही साम्य नसताना त्या दोन्हीमध्ये तुलनाच होऊ शकत नाही हे आपल्याला मान्य असतं. पण आपल्याच दोन मुलांमध्ये मात्र आपण तुलना करत राहतो. ती दोन वेगळी वेगळी व्यक्तिमत्व आहेत हे मान्य करायला आपल्याला त्रास का होतो? गोष्ट दिसायला खूप छोटी आहे, पण ज्या दोन व्यक्तींमध्ये तुलना केली जाते त्यांना त्याचा खूप मानसिक त्रास होत असतो. सतत तोच विचार केला जातो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव वाढत जातो. मानसिकरित्या जे कमकुवत असतात त्यांची मानसिक अवस्था खालावत जाते आणि बऱ्याचदा अशी माणसे आपला आत्मविश्वास गमावून बसतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीप्रमाणे स्वतःचा विकास करण्याची संधी मिळाली तर लुकलुकणाऱ्या आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेणाऱ्या चांदण्यांची संख्या नक्कीच वाढेल असं मला वाटतं. धन्यवाद.